नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. ऑक्टोबर महिन्यामधले चालू घडामोडीचा हा आपला चौथा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला शास्त्र रामानुजन पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अलेक्झांडर स्मिथ. अलेक्झांडर स्मिथ हे अमेरिकेतील नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आहेत आणि यांना नुकतंच हा शास्त्र रामानुजन पुरस्कार 2025 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. हा जो पुरस्कार आहे शास्त्र रामानुजन पुरस्कार, हा पुरस्कार गणितातील उत्कृष्ट योगदानासाठी दिला जाणारा एक वार्षिक पुरस्कार आहे. हा पुरस्कार तामिळनाडूमधील तंजावर जिल्ह्यातील षण्मुखा कला विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधन अकादमी म्हणजे शास्त्रकडून 2005 मध्ये स्थापन झाला असून हा पुरस्कार भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या नावावर आहे. 32 वर्षापेक्षा कमी वयाच्या गणितज्ञांना हा पुरस्कार दिला जातो आणि या पुरस्काराचा उद्देश आहे तरुण गणितज्ञांना गणिताच्या अज्ञान क्षेत्राचा शोध घेण्यासाठी प्रोत्साहित करणे. या पुरस्कारांतर्गत $10,000 एवढी रक्कम दिली जाते. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 अलेक्झांडर स्मिथ यांना 2025चा शास्त्र रामानुजन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला 2025चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे? ऑप्शन्स आहेत जोएल मोकिर, फिलिप अदियन, पीटर हॉविट आणि वरील सर्व. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार या तिघांना जाहीर झाला आहे. त्यातले जोएल मोकिर जे आहेत ते अमेरिकेचे आहेत, फिलिप अदियन आहेत ते फ्रान्सचे आहेत आणि पीटर हॉविट कॅनडाचे आहेत. या तिघांना हा पुरस्कार नवोपक्रम किंवा इनोव्हेशन आणि तांत्रिक प्रगतीमुळे आर्थिक वाढ कशी होते यावर केलेल्या संशोधनासाठी जाहीर झाला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 13 ऑक्टोबर. 13 ऑक्टोबर हा दिवस जोखीम जागरूकता आणि जागतिक आपत्ती निवारण संस्कृतीला चालना देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाकडून 1989 या वर्षापासून दरवर्षी आंतरराष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण दिन किंवा यालाच आंतरराष्ट्रीय आपत्ती कमी करण्याचा दिन म्हणून तिकडे ओळखलं जातं म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 13 ऑक्टोबर हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न, ऑक्टोबर 2025 मध्ये इस्रायलने खालीलपैकी कोणाला त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डोनाल्ड ट्रम्प. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायल या देशाने इस्रायलचा सर्वोच्च नागरी पुरस्कार इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. हा पुरस्कार त्यांना गाझा युद्धविरामामध्ये मध्यस्थता करणे आणि इस्रायली बांधवांना सोडवण्यासाठी मदत करणे या कार्यासाठी जाहीर झालेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 डोनाल्ड ट्रम्प. पुढचा प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक भूक निर्देशांक 2025 मध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर राहिला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 102व्या. जागतिक भूक निर्देशांक किंवा ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 नुकताच प्रसिद्ध झालेला आहे. हा निर्देशांक कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ हंगर हिल्फ नामक 2 युरोपियन गैर सरकारी संघटनांकडून संयुक्तपणे प्रकाशित केला जातो आणि हा निर्देशांक कुपोषण, मुलांचा अपव्यय, मुलांची खुंटलेली वाढ आणि बालमृत्यू या 4 घटकांच्या आधारे तयार केला जातो आणि यावर्षीच्या 2025च्या या इंडेक्समध्ये भारत जगामध्ये 123 देशांमध्ये 102व्या क्रमांकावर राहिलेला आहे. त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 102. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पोलिओ दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 24 ऑक्टोबर. 24 ऑक्टोबर हा दिवस पोलिओ निर्मूलनासाठी जागरूकता निर्माण करणे आणि जागतिक प्रयत्नांना पाठिंबा देणे या उद्देशाने दरवर्षी जागतिक पोलिओ दिन म्हणून साजरा केला जातो. 24 ऑक्टोबर 1955 मध्ये पहिली प्रभावी पोलिओ लस विकसित करणारे विषाणूशास्त्रज्ञ असलेले डॉक्टर जोनास साल्क यांचा जन्मदिवस देखील आहे. यामुळे दरवर्षी हा 24 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा दिवस जगभरात जागतिक पोलिओ दिन म्हणून साजरा केला जातो.
आणि यावर्षी हा दिवस एंड पोलिओ एव्हरी चाइल्ड एव्हरी वॅक्सिन एव्हरीवेअर इज अ कॉल टू एन्श्योर दॅट नो चाइल्ड इन एनी सेटिंग इज लेफ्ट अनप्रोटेक्टेड या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. नेक्स्ट 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 हा कालावधी खालीलपैकी कोणता आठवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दक्षता जनजागृती आठवडा. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसंच लोकांना भ्रष्टाचार विरोधामध्ये एकत्र आणणे आणि प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता यांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने हा 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 हा कालावधी भारतामध्ये दक्षता जनजागृती सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. नेक्स्ट भारत तिबेट सीमा पोलीस दलाने नुकताच खालीलपैकी कोणता दिवस आपला 64वा स्थापना दिवस म्हणून साजरा केला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 24 ऑक्टोबर. ITBP इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस किंवा भारत तिबेट सीमा पोलीस दल याची स्थापना झालेली आहे 24 ऑक्टोबर 1962 या दिवशी. 1962च्या भारत चीन युद्धानंतरची स्थापना झाली होती आणि हे दल लडाखमधील काराकोरम खिंडीपासून अरुणाचल प्रदेशमधील दिफुलापर्यंतच्या जवळपास 3488 किलोमीटर लांबीच्या भारत चीन सीमेवर तैनात असतं. याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. सध्या DG किंवा महासंचालक आहेत प्रवीण कुमार आणि या ITBP किंवा भारत तिबेट सीमा पोलीस दलाने नुकताच 24 ऑक्टोबर 2025 या दिवशी आपला 64वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे. नेक्स्ट खालीलपैकी कोणाची नुकतीच भारतीय सैन्य दलात मानद लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नीरज चोप्रा. भारताचा ऑलिम्पिकपटू किंवा भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याची नुकतीच भारतीय सैन्य दलामध्ये मानद लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. नुकत्याच दिल्लीमध्ये संपन्न झालेल्या एका समारंभामध्ये भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी त्याला ही उपाधी प्रदान केलेली आहे. नीरज चोप्रा 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 ऑगस्ट 2021 या दिवशी त्याने 87.58 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकलं होतं आणि भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिलाच ट्रॅक अँड फील्ड खेळाडू देखील ठरला होता. या नीरज चोप्राला भारत सरकारने 2018मध्ये अर्जुन पुरस्कार, 2021मध्ये खेलरत्न पुरस्कार आणि 2022मध्ये पद्मश्री हे पुरस्कार देऊन देखील सन्मानित केलेला आहे. पुढचा प्रश्न निंगोल चाकोबा हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील एक महत्त्वाचा सण आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मणिपूर. निंगोल चाकोबा हा मणिपूर राज्यामधला एक महत्त्वाचा सण आहे. हा सण विवाहित महिला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये विशेषतः भाऊ आणि वडिलांसोबतच्या नातेसंबंधाला अधिक दृढ करण्यासाठी साजरा केला जातो आणि साधारणपणे हा दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये साजरा होतो. यावर्षी हा सण मणिपूरमध्ये 23 ऑक्टोबर 2025 या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे. मणिपूर मॅपमध्ये इथे आहे. मणिपूर राजधानी आहे इम्फाळ. सध्या राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला आणि सध्या इथे मुख्यमंत्री कोणी नाही कारण इथे राष्ट्रपती राजवट लागू आहे. नेक्स्ट साने ताकाईची यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जपान. साने ताकाईची यांची नुकतीच जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या पक्षाचं नाव आहे लिबरल डेमोक्रेटिक पक्ष. त्यांनी जपानमध्ये यापूर्वी आर्थिक सुरक्षा मंत्री व इतर महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे आणि त्यांनी PM किंवा जपानचे या अगोदरचे PM शिंगेरू इशिबा यांच्या राजीनाम्यानंतर हा पदभार स्वीकारला आहे. जपान मॅपमध्ये इथे आहे जपान. राजधानी आहे टोकियो. आता पंतप्रधान बनल्या त्या साने ताकाईची आणि चलन आहे जापनीज येन. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 24 ऑक्टोबर. 24 ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी जगभरात किंवा संयुक्त राष्ट्राकडून संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झालेली 24 ऑक्टोबर 1945 मध्ये. याच घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी हा 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र किंवा युनायटेड नेशन्स ही एक आंतरसरकारी संस्था आहे जी शांतता आणि सुरक्षा राखण्याचं काम करते जागतिक स्तरावर. मुख्यालय न्यूयॉर्क सिटी या ठिकाणी आणि सध्या सेक्रेटरी जनरल आहेत अँटोनियो गुटेरस. नेक्स्ट खालीलपैकी कोणता दिवस जागतिक विकास माहिती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचं देखील उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 24 ऑक्टोबर. 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 1972 या वर्षापासून जागतिक विकास माहिती दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केलेली. याचा उद्देश आहे विकासाच्या प्रमुख समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्या सोडवण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्याची गरज सुनिश्चित करणे.
त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. 24 ऑक्टोबर हा दिवस जागतिक विकास माहिती दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतर आजचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहरातील कर्नाक पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल असे करण्यात आले आहे? ऑप्शन्स आहेत श्रीनगर, मुंबई, भोपाळ आणि पहलगाम. याचं बरोबर उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.